महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। पहिल्यांदाच आले, ऍक्च्युली पहिलाच कार्यक्रम आहे माझा आणि मी जे प्रेम बघतीये भरभरून मला जे प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय ते खरंच खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे। मला खूप छान वाटतंय। ऍक्च्युली मला ह्या अंबरनाथ लोकांचे मेन्शनही खूप पडलेत की कार्यक्रमाला जे मी येतेय त्यांचा जो उत्साह मी पाहिला तो खूप छान होता। आताही मी येताना बरीच गर्दी पाहिली स्टेज जवळ, तेही मला खूप छान वाटलं। आणि खरं तर सूर्यवंशी परिवार मी यांचंही मनापासून आभार मानते की मला इथं त्यांनी बोलवलं आणि घरी बोलवून मान सन्मान जो दिला मला त्याचंही खूप आभार मानते मी तुमचं। आणि मला इथं बोलवल्याबद्दल आणि अंबरनाथ लोकांना मला मिळवल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते। धन्यवाद, थँक्यू। तर दरवर्षी आपण दैनिक अंबरनाथ टाइम्सचा वर्धापन दिन साजरा करतो आणि या वर्धापन दिनानिमित्त एका विशेषांकाचे प्रकाशन होतं आणि या प्रकाशनानंतर आपण अंबरनाथ शहरातल्या आणि अंबरनाथच्या आसपासच्या लोकांना एखादा सांस्कृतिक कार्यक्रम देऊन सर्वांना एकत्र आणून त्यांच्याशी हितगुज करण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो। खरं तर हे सर्व आमचे वाचक, वर्गणीदार, देणगीदार आणि हितचिंतक आहेत आणि दरवर्षी हे हजारोच्या संख्येने आमच्या कार्यक्रमाला येत असतात। नेते येत असतात, मंत्री येत असतात। तसं अंबरनाथ टाइम्स या भागामध्ये वलय निर्माण करून वाचकाशी जवळीकता साधलेली आहे, म्हणून हा आपण दरवर्षी कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा काम करतो। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।